नमस्कार, अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मस्त असा बटाटा आणि कॉर्नफ्लॉवरपासून एक नाश्त्याचा पदार्थ। तर त्यासाठी इथं साहित्य घेतले बघा मी। इथं हा एक मोठा बटाटा मी मस्त साल काढून असा पाण्यामध्ये ठेवलेला आहे। इथं आपल्याला एक छोटी वाटी भरून मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे। लाल तिखट घेतलं आहे आपण, इथं जिरे पावडर घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल। त्यात आधी आपण हा बटाटा पाण्यातून काढून घेऊया। इथं वरती मी पाणी उकळायला ठेवले, साधारण एक तांब्या भरून इथं मी उकळायला ठेवलेला आहे पॅनमध्ये। अशा पद्धतीने हा बटाटा आपण आता चिरून घेऊया। अशा पद्धतीने आपण हा बटाटा मस्त चिरून घेतला आहे। आता हा बटाटा आपण इथं पाण्यात टाकतोय। पाणी उकळून घेतलेलं आहे मी। आता ह्याला मस्त मऊ शिजेपर्यंत आपण पाण्यात ठेवणार आहे। बटाटा चांगला शिजण्यासाठी आपण ह्याच्यावर एक 5 मिनिटं झाकण टाकूया, म्हणजे बटाटा आपला व्यवस्थित शिजला जाईल। आता आपण बटाट्याचं झाकण काढूया। जवळजवळ आपले 5 ते 7 मिनिटं झालेत। आता बटाटे आपले छान शिजले असतील, आपण बघूया। शिजले, गॅस बंद करते आता। आता हे बटाटे आपण पाण्यातनं काढून घेतोय। आता बटाट्यांना आपण असं बारीक करून घेऊया। अशा पद्धतीने मी असा बटाटा एकदम चुरून घेते छान पद्धतीने। ह्याला मस्त आपण बारीक करून घेतला आहे बटाट्याला, बघू शकता तुम्ही। आता ह्यात टाकते मी एक छोटी वाटी भरून कॉर्नफ्लॉवर टाकूया आपण ह्याच्यामध्ये। थोडंसं लाल तिखट टाकते, कोथिंबीर बारीक कट केलेली टाकते आणि चवीनुसार मीठ। आणि जिऱ्याची पूड आपली राहिली होती ती थोडीशी टाकते व्यवस्थितपणे। आता याला आपण असं काढून घेऊया। मस्त आता हे एक जीव मी आता मळून घेते। आता ह्याला आपण व्यवस्थित मळून घेतलंय बघा। असा याचा गोळा बनला पाहिजे आपला, बनतोय आता हा गोळा। अशा पद्धतीने मी पाणी वगैरे काही टाकलेलं नाही याच्यात। अशी वडी आपल्याला करता आली पाहिजे त्याची। आता आपलं हे छान मिश्रण तयार झालेलं आहे। इकडं तेल तापायला ठेवलेलं आहे मी। आता मस्त आपण हाताला असं अशा पद्धतीने छोटे वडे थापून घेऊया। आता पूर्ण वडे आपले थापून झालेत, बघू शकता तुम्ही मस्त। आता आपण इथं तेल तापलेलं आहे, तेलात सोडून देते। एका वेळेला मी 3 वडे सोडले। आता ह्याला आपण व्यवस्थित पलटी करून घेऊया। बारीक गॅस करून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत व्यवस्थित आपले हा जो पदार्थ आहे तो नीट व्यवस्थित तळला जाईल। अशा प्रकारे आपला हा नवीन पदार्थ तळून झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता अशाच प्रकारे मी सगळे वडे हे तळून घेते। दिसतात पण खूप सुंदर।
आपली ही रेसिपी आता बनवून तयार झालेली आहे. खूप मस्त आणि खुसखुशीत झालेली आहे. मी तुम्हाला एक फोडूनच दाखवते नंतर. त्यासोबत आपण इथं सॉस घेतलेला आहे. जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. फोडून दाखवते. बघू शकता अशा पद्धतीने मस्त आपलं रेसिपी तयार झालेली आहे.